चला मॅच लावणार सुरुवात. चला विवेक सर मॅच चालू करा. विवेक सर 15 मिनिटांचा अवधी संपला की काय? एक खेळाडू बाहेर. ओके चला 15 मिनिटांचा अवधी असणार आहे प्रत्येक इनिंग साठी. ओके 15 मिनिटांचा अवधी संपला. 24 चेंडू कंप्लीट नाही झाले तर पॉवर प्ले म्हणजे 38 सर्कल मध्ये एक खेळाडू उभा करण्यात येईल. ओके चला मॅच लावणार सुरुवात. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहूया पहिला बॉल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला हलक्यातून सन्मान दिला. चेंडूला सिंगल झाले कंप्लीट. ग्रुप बी मध्ये आपण आहोत. मॅच नंबर 2 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवाबपूर काटेपाडा बिग बॅश लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. आणि आजचा पहिला दिवस काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. नवाबपूर काटेपाडा नगरीमध्ये एक मोठी स्पर्धा जे आपल्या भेटीला आले. 32 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. आता पाहूया 32 संघांच्या लढती पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. 2 मध्ये 2 ज्यावेळी हलक्यात सन्मान दिला चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3-0 धीरज आणि ॲलन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गणेशा वन्स अगेन रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फट्ट्या खेळलाय वरून. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फर्स्ट विकेट गोस डाऊन. ॲलन बाद गॉन. नेस्टर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ याबली खूप चांगला बॉल. चेंडू पायावर आदळलाय आणि यस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. 3-1 शेवटचा बॉल. पाहूया काय घडतंय. समोर डाऊन टू ग्राउंड. चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेषा पार. सौकार थँक्यू थांबवतो.
2 वर 11 झाल्या. 2 चेंडूच्या समाप्त 2 षटकं संपल्यात. 11 धावा आपल कव्हर. चला पॉवर प्ले पाहूया. पॉवर प्ले मध्ये काय घडतंय. 11 वर 1. आता पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. कशा प्रकारचे बॅटिंग, किती धाबा बनणार आहेत. पहिला बॉल डाऊन टू ग्राउंड. खूप चांगले फिल्डिंग. वाह, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. फार मोठा एक्सपिरियन्स. 40+ चे खेळाडू इतका मोठा एक्सपिरियन्स घेऊन या स्पर्धेमध्ये खेळत असताना. येस, फलंदाज बाद. रनआउटच्या रूपानं आणखीन एक धक्का किंजल 11 या संघाला. गॉन. अंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 11 वर 2. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात. अडचणीचं कारण की धाबा बनत नाहीयेत. विकेट जात आहेत. धीरजवर फार मोठी जबाबदारी येऊन राहिले. येस, इट इज अ वाईट बॉल. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विवेक पाटील सर आणि त्याच्या सोबतीनं विश्वास मेहर. ओ यावली लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. लगातार दुसरा वाईट चेंडू. पुढचा बॉल रेडी आहे. कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग. पाठीमागे 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करत होते. खूप चांगली फिल्डिंग. 14 धाबा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेला आतापर्यंत पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात. पाहूया लेट्स सी काय घडतंय येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. ओ आपले बॅकफुटला जायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. लेट कट करायचं होतं. परंतु डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 14 वर 2. शेवटचे 2 बॉल. पॉवर प्ले ऑन आहे. आता पाहूया काय घडणार आहे या पॉवर प्ले मध्ये. बॅकफुट लागले, टाकलं चेंडूला. जीत वेगवान फेकी करतायत. येस, फलंदाज बाद. चेक केलं जाणार आहे. ज्या वेळेला फेकी झाली त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की लाईनच्या आतमध्ये. ओ डायरेक्ट हिट झालाय. चेक केलं जाते. सॉरी, डायरेक्ट हिट नाहीये. चेक केलं जाते. ऑफिशियल पंच एकदम बारकाईने पाहतात. ज्या वेळेला यष्टांवर चेंडू लावला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट चेक केली जाते. लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये आहे. येस, आउट. रनआउटच्या रूपाने फलंदाज अबी बाद. जवळपास तिसरा गडी बाद होतोय किंजल 11 या संघाचा. काय जबरदस्त बॉलिंग आहे. अब्राम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल. एक मोठा ब्लास्ट इकडून हवाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ हातामध्ये चेंडू आला नाही. आला, धडपड झाली, चेंडूला बॅकअप दिला. तोपर्यंत डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 वर 3. प्रथम बॅटिंग करत असताना टीम किंजल 11 चा संघ.
प्रिन्स यांचं या ठिकाणी आगमन झालंय. प्रिन्स आमट्या आणि ज्यांचं एक नाव आहे अर्नाळा नगरीमध्ये, गल्लोगल्लीत नाव असणारे आमचे प्रिन्स आमटे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. महेशच्या हातामध्ये चेंडूचा पहिला गेलाय. पाहूया इकडून किमान 10-12 धावा येणं गरजेचं आहे. महेश आल्यात. काय घडतंय? स्ट्राईक एंडला अब्रम 14/3. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल फट्टा खेळलाय हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. चौथा विकेटचं बदल गॉन. मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया काय घडणार आहे. ओ यावली डाऊन टू ग्राउंड खायचं होतं. खूप चांगले फिल्डिंग. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पंधरावर 4. कडक स्ट्रोक. हो पॉवरफुल स्ट्रोक होता परंतु खूप चांगले फिल्डिंग. आणखीन एक डॉट बॉल. यावली मात्र डॉट बॉल येतोय. बॅटरने चेंडूला अडवलं होतं. उत्तम खूप चांगले प्रयत्न जवळपासून त्या चेंडूला अडवण्यासाठी. ओ याबली बॅटाने बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉटपती सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 15 धाबा धावपलकावरती आहेत. 15/4. शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पाहूया धीरज. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा ब्लास्ट इकडून ज्याची चर्चा सुरू आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. हो यामध्ये चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5वा विकेट किंग्ज 11 या संघाचा गॉन. शेवटचा आणि अंतिम बॉल. महेश रेडी आहेत. अक्षय रेडी आहेत. नवीन फलंदाज समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतः आल्यात. स्वतः घेऊन गेले फलंदाज. आणखीन एक बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 15 धाबा धावपलकावरती आणि 16 धाबाचं टार्गेट सेट केलंय किंग्ज 11 या संघांनी. भाग्य 11 या संघासमोर. या ऐकूया डिझेल आणि लगेच बोलूया दुसऱ्या इनिंगच्या खेळाला.
नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतो लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपडा प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम आणि खरोखरच या चमचमत्या ट्रॉफ्यांचा कोण मानकरी ठरणार, कारण प्रत्येक दिवशी आपण एक चॅम्पियन्स पाहणार आहोत आणि प्रत्येक संघ हा प्रत्येक संघासमोर एक चॅम्पियन संघ राहिलेला आहे. पहिलाच चेंडू पाहतोय, पॅडल स्वीप केलेला चेंडू पंचांनी नो घोषित केला. एक अतिरिक्त धाव इकडे पाहायला भेटते. सामन्याचा श्री गणेशा करताना आपल्याला एक अधिक चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला, कारण पहिल्या चेंडूवरती सलग नो चेंडू दिलेला आहे. पाहूया पुढील चेंडूवरती कशा पद्धतीने मागे येऊन मारण्याचा फटका चांगला सजवलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटलंय. या दोघांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. एक साइडला आपण पाहतोय जीत, नक्कीच जीत आपल्या विजयाकडे जाणार आहे. त्यात पहिले चांगला फटका पंचांनी दिलाय, सरळ चौकार, सीमारेषा पार चौकार. डीजे चांगला फटका पाहायला भेटला. पुन्हा एकदा वारंवार चुकी, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार. डीजे जीत कडून पाहायला भेटते. पुन्हा एकदा पहा, चांगला फटका पाहायला भेटच्या कव्हर दिशेने मारलेला चेंडू. एक धाव म्हणजे संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 चेंडूवरती 12 धावा. कुठेतरी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने भाग्य 11 संघाने गोलंदाजी केली त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इकडे आपल्याला. शेवटचा चेंडू असेल, जिंकण्यासाठी देखील 3 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने मारला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. मनोबळ आपल्याला ढासळलेलं पाहायला भेटतोय किंजल 11 संघाचं. नक्कीच एका षटकामध्ये 14 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाज अभि नाही तो कभी नाही. नक्कीच, परंतु ओहो, पुन्हा एकदा चांगला फटका, डी झोन मध्ये गेलेला फटका पाहायला भेटला. पंचांनी घोषित केलाय चौकार. देऊया एक संधी डीजेला. विजयी संघाचे सहर्ष अभिनंदन असेल. तसेच पराजित झालेल्या संघाला देखील एक सुवर्ण संधी असते. आपण पाहतोय या बिग बॅश पद्धतीचे सामने आपण पाहतोय. चला टॉस साठी लगेचच यायचंय.